यांनी आपल्या मान्यतेनुसार एका प्रश्नाची मांडणी केली। एक समाज सुधारक की ज्याने आपल्या आईची म्हणजे त्याच्या आईला म्हणजे कोणी त्याच्या आईच्या प्रेताला कोणी हात लावायला तयार नव्हतं, तर त्या समाज सुधारकाने आपल्या आईचे तुकडे केले। तर तो समाज सुधारक कोण? आणि मी समाज सुधारक कोण ते कुठली गोष्ट आहे मी त्यांना सांगितलं। मदारी गोंधळ आणि त्या नरसिंहपूर या गावातली ती गोष्ट आहे म्हटलं। आपल्या बुद्धिमत्तेनुसार म्हणजे वाचनानुसार मी त्यांना प्रश्नाचं समाधान केलं। तर मान्यवर शाहीर साहेब म्हणते हे तुमच्याला जमलं नाही, हे तुमच्याला जमलं नाही। हो ठीक आहे, माझ्या नाही जमलं मला मान्य आहे। मग तुम्ही काय साठी आता तुम्ही जमवाली जाणं इथं? नाही नाही नाही, आज मी जर माझं जर नाही जमलं तर तुमचं सांगण्याचं कर्तव्य आहे। पटलं का? हे तुमचं सांगण्याचं कर्तव्य आहे मान्यवर शाहीर साहेब। कवा 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 सांगा की कवा शिकवा ना मला। वा रे वा, नाही नाही केव्हा शिकवाल का? बस असं नाही जी की म्हटलं नुस अपूर्ण आहे। साहेबाचं म्हणणं आहे काय मर्यादा नावाचा गुण खाली पडला आणि माणसापाशी आहे म्हणते सत्य, प्रेम, दया, क्षमा आणि शांती। म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल अभियानाला सुरुवात झाली आता पहिल्या। अरे शाहीर साहेब तुम्ही म्हणता मर्यादा हरवली, मी म्हणतो सत्यता हरवली। बोला का म्हणताय? मी म्हणतो प्रेम हरवला, मी म्हणतो शांती हरवली। कोण म्हणते? आजच्या आहे का जी सत्यता कोणामध्ये? नाही नाही आहे का? लग्न झाल्यानंतर मी बायको उठून पडते दुसऱ्याच्या हात धरून, बरोबर आहे? त्याच्यामध्ये प्रेम राहिलं का जी? नाही। सत्यता राहिली का तिच्या? अजिबात नाही। हे कुठं जुळलं की हे जमलं का? जमलंच नाही। तुमच्या सारखे व्यक्ती जर आम्हाला असं उत्तर देईन तर आम्ही का पकडून जी आणि का शिकून जाऊन म्हणतो इथून? विचार येते की मला आणि म्हणून म्हणते तुला कधी खोटं म्हणला पान छापी पुन्हा ठेवायला पाहिजे। म्हणजे छापी बा तुला कधी खोटं म्हणलं तर आपल्या छातीवर हात ठेवून सांगतो म्हणते। बापरे बाप ना डोम्या साहेब, शाहीर साहेब असं नाही जी तुम्ही मोठे आहात याचा अर्थ हा नाही की आम्हाला म्हणजे एवढं बी तुम्ही हे कराल बा म्हणून। हा पण सत्याच्या वेळेस मी मेलो तरी चालून मागं हटणार नाही। क्या बात है? हा जे खरं आहे ते खरं आहे, बरोबर आहे, आणि जे खोटं आहे ते खोटं आहे। अरे वा, आता तुम्ही याच्यावरचं काय बोलता का बोला पुढच्या फेराले। मर्यादा कशी राहील? मी म्हणतो सत्य गेलं, प्रेम गेलं, शांती गेली आणि दया कुठं राहिली? दया उभ्यानं कोंबडा कापणं, उभ्यानं बकरा काप, कुठं गेली दया? कुठे गेली? शाहीर साहेब ऐसा नाही होता जी। आणि म्हणून काय म्हणतो सर लक्ष असू द्या। काय महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, कोई कहे कितना बिलाल उसका काम उसे भाता भाता। तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता, पूछे हुए सवाल का जवाब राजहंस जी को देना नहीं आता, नहीं आता। क्योंकि सवाल का जवाब देने के लिए क्या कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना, ऐसा बात में लैजा होना। क्या बात है मान्यवर जी? आवश्यक नाही का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणाला येत असेल म्हणून, पण काहीतरी तर्कसंगत कोणाचे जुळलं पाहिजे जी। मी विचारतो तुम्हाला दिल्ली, तुम्ही सांगता मला पिल्ली बिल्ली, आणि कशी लागण म्हणतो त्याला किल्ली, कशीच नाही लागणार। या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे। बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौकात त्याचा मान आहे। राजहंसच गुरुजी प्रश्नाचं उत्तर असं द्या का या शाहीर सूरज सोबत या लोकांना वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे। उज्ज्वल ला ला ला